आज आपण मानसशास्त्र हा सेशन आपला चालू आहे. तर याआधी पण आपल्या झालेलं आहे पहा की मानसशास्त्र म्हणजे काय. हं? मानसशास्त्राची स्वरूप व्याप्ती हे आपण बघितलेलं आहे पहा. त्याच पद्धतीने मानसशास्त्राची शाखा कोणत्या आहेत हा ते देखील पाहिलेले आहे. विविध प्रकारच्या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची कोणकोणती व्याख्या केलेली आहे. तर हे देखील आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे पहा. म्हणजे अरिस्टॉटलने आत्म्याचा, त्याच्यानंतर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र, त्यानंतर वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, या संदर्भात आपण मानसशास्त्राच्या अनेक व्याख्या आपण पाहिलेल्या आहे. त्याचप्रमाणे आपण विविध प्रकारच्या शाखा देखील अभ्यास केलेला आहे पहा. या शाखेमध्ये आपण कोणकोणत्या शाखा पाहिल्या आहेत एक थोडस 2 मिनिटात सांगते आणि नेक्स्ट जे काही आपल्याला शिकायचं आहे पुढे ते आपण चालू करूया. ठीक आहे. तर यामध्ये आपण प्राणी मानसशास्त्र असेल, सामान्य मानसशास्त्र, शरीरशास्त्रीय मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, व्यक्तिभेदाचं मानसशास्त्र, हं? बाल मानसशास्त्र, मनोविकृतीचे शास्त्र, त्याच्यानंतर औद्योगिक मानसशास्त्र, प्राणी मानसशास्त्र, गुन्हेगारीचे मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भामध्ये आपण या शाखांचा अभ्यास केलेला आहे पहा डिटेलमध्ये. आज जे आपल्याला बघायचं आहे तर ती आहे पहा अध्यापन प्रक्रियेचा मानसशास्त्राची काय संबंध आहे. ठीक आहे. हा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. अध्यापन प्रक्रिया. आता ही आपल्याला शालेय जीवनापासून सगळ्यांनाच माहिती आहे. अध्ययन म्हणजे काय आहे आणि अध्यापन म्हणजे काय. अध्ययन कशी आहे की विद्यार्थी केंद्रित आहे आणि अध्यापन पद्धती शिक्षक केंद्रीय आहे. ठीक आहे. आणि या प्रक्रियेशी या मानसशास्त्राचा काय संबंध आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. बघा की पहिल्यांदा आपण अध्यापन प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शिक्षण हा आहे पहा. आता शिक्षणालाच काय म्हणतात, म्हणजे या शिक्षणामध्ये हे अध्यापन येतं. ही मोठी संकल्पना आहे शिक्षण ही. ठीक आहे. आता शिक्षणाला एज्युकेशन असं म्हणतात. इंग्लिशमध्ये काय आहे, शिक्षण म्हणजे एज्युकेशन. आता हा जो शिक्षण हा शब्द आहे तर तो कुठून आलेला आहे पहा, तर तो लॅटिन भाषेतून आलेला आहे. टू एड्युकेअर. याचाच अर्थ असा होता की टू लीड, म्हणजेच मार्गदर्शन करणे. ठीक आहे. ही शिक्षणाला एज्युकेशन असं म्हणलं जातं आणि तो लॅटिन भाषेतून हा शब्द आलेला आहे पहा, टू एड्युकेअर. याचाच अर्थ टू लीड करणे, मार्गदर्शन करणे असं आपण पाहिलेला आहे बघा. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला ही शिक्षणासंदर्भात काही बाबींचा अभ्यास करायचा आहे पहा. आता शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होय. आता सर्वांगीण विकासामध्ये काय येतं पहा, की व्यक्तीचा शारीरिक असेल, मानसिक असेल, त्यानंतर सामाजिक, नैतिक, भावनिक हा जो विकास असतो तर तो शिक्षणामध्ये समाविष्ट असतो पहा. आता शिक्षण म्हणजे काय, तर काय याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. तर थोडक्यात शिक्षणाची आपण व्याख्या बघूया की शिक्षण म्हणजे काय, की अपेक्षित वर्तन बदल आहे. जसं आपल्याला पाहिजे. मानसशास्त्रामध्ये देखील आपण वर्तनाचा अभ्यास करतो आणि शिक्षणातून आपल्याला तो वर्तन बदल हा दिसून आलेला म्हणजे दिसतो. ठीक आहे. तर यानंतर पहा की शिक्षणाच्या माध्यमातून आपला व्यक्तीचा असेल तर तो काय होत असतो, विकास होत असतो, समतोल साधत असतो आपण शिक्षणामुळे. एक त्याच्यानंतर आपण समायोजन देखील करत असतो या शिक्षणामुळे पहा. आता याच्यानंतर शिक्षण प्रक्रियेची आपण काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. ही जी शिक्षण प्रक्रिया आहे पहा, तर शिक्षण प्रक्रियेसंदर्भात काही वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. तर काही पॉइंट्स आहेत त्याची आपण इथे चर्चा करणार आहोत पहा. आता शिक्षण प्रक्रिया, तुम्हाला लक्षात आलं असेल की शिक्षण म्हणजे काय. शिक्षणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि ते लॅटिन भाषेतून टू एड्युकेअर याचा अर्थ टू लीड, मार्गदर्शन करणे असा होतो. आता एक्झाम मध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात पहा, की
एज्युकेशन हा शब्द कुठून आलेला आहे? लॅटिन भाषेतून असेल, इंग्लिश मधून असेल किंवा ग्रीक भाषेतून असेल, लॅटिन. तर यामध्ये देखील असा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण खालचं पाहूया की शिक्षण प्रक्रियेच्या संदर्भात वैशिष्ट्ये पाहणार आहोत पहा. तर शिक्षण ही काय आहे? तर अखंडपणे चालणारी प्रक्रिया आपल्याला दिसून येते. कशी आहे शिक्षण ही प्रक्रिया? ही अखंड चालते पहा. आता यामध्ये व्यक्ती जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत काही ना काही शिकत असते. ठीक आहे. आता लहानपणीचं जर आपण घेतलं तर लहानपणी आपण चालायचं कसं, रांगायचं कसं, हा एक एक शब्द बोलायचं कसं हे आपण शिकत असतो. आणि त्याचबरोबर परत शालेय जीवनामध्ये आपण वाचन असेल, लेखन असेल किंवा गणितीय प्रकारची अंकगणित असेल, तर हे देखील शिकत असतो. म्हणूनच असं म्हणलं जातं की शिक्षण कसं आहे? ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे व्यक्ती जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत काही ना काही शिकत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वृद्धावस्थेत देखील काही अनुभवामधून शिकत असतो. म्हणजे असं काही नाही की शाळेतच गेल्यावर व्यक्ती शिकतो. की समाजामध्ये राहून, शाळेमध्ये राहून ही म्हणजे जी काही मूल्य असतील, संस्कार असतील हे आपण शिकत असतो बघा. अनुभवाद्वारे असेल आपण शिकत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला असं सांगता येईल की शिक्षण ही कशी आहे? एक अखंड चालणारी प्रक्रिया आपल्याला दिसून येते पहा. त्याच्यानंतर आपण पाहूया की शिक्षण ही कशी आहे? ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे पहा. शिक्षण ही कशी आहे? सहज आपल्याला उपलब्ध होते पहा. आता सहज म्हणजे काय? एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सहजासहजी आता पहा, नवीन नवीन अनुभव आपण घेत असतो आणि आपल्याला ती सहज माहिती मिळत असते. त्याच्यातून व्यक्ती हा शिकत असतो. तर त्यामुळेच आपल्याला असं म्हणता येईल की शिक्षण ही कशी आहे? एक नैसर्गिक आणि सहज चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, तेव्हापासून म्हणजे शेजारी असतील किंवा शाळेमधले असतील, मित्रपरिवार असतील, यांच्यामधून हा शिकत असतो. खेळामधून असेल किंवा अभ्यासातून असेल, काही अनुभवातून असतील, घरच्यांकडून, आई वडिलांकडून काही ना काही शिकत असतो. तर त्यामुळं शिक्षण ही कशी आहे? एक नैसर्गिक आहे आणि सहजासहजी अशी उपलब्ध असणारी प्रक्रिया आपल्याला दिसून येते पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो काही आहे पहा, की शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया आहे. शिक्षण खालचं दिसायलंय ना, ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. आता मानसिक संदर्भात काय विचार येतात पहा. आता मानसिक मध्ये काय आहे? तर ग्रहण असेल, स्मरण असेल किंवा विचार, तर्क, आपण जे काही विचार करत असतो, काही तर्क करत असतो, त्याच्यामुळे काय होतं की मानसिक प्रक्रियांचा सहभाग यामध्ये असतो पहा. ह्या काय झालं? एक मानसिक प्रक्रिया आहे. बरं, जेव्हा आपण एखादी गोष्ट ग्रहण करतो, म्हणजे लक्षात राहते. आता शिक्षण प्रक्रियेमध्ये सांगायचं झालं आपल्याला की जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता, मग त्यांच्या लक्षात राहतं किंवा ते सतत सरावामुळं त्यांच्या स्मरणात ती गोष्ट राहते पहा. त्याचप्रमाणे काही प्रश्न देतात तुम्ही, तर त्यांना विचार करण्याची सवय लागते. हा त्याचबरोबर तर्क काढायला लावतात. तर याद्वारे देखील आपल्याला असं सांगता येईल की शिक्षण कशी आहे? मानसिक प्रक्रिया आहे, असं आपल्याला यामधून सांगता येईल की ज्याप्रमाणे अखंड चालणारी आहे, नैसर्गिक आहे, त्याच पद्धतीने मानसिक प्रक्रिया आहे. म्हणजे विचार, स्मरण या सगळ्यांचा समावेश हा मानसिक प्रक्रियेमध्ये येत असतो. तर्क असतील किंवा निर्णय क्षमता आहे, एखादी समस्या निर्माण झाली, मग त्याच्यावर आपल्याला सोल्युशन कसं काढता येईल, समस्येचं उत्तर कसं काढता येईल, तर तेव्हा त्यांची काय होते? विचार करण्याची विद्यार्थ्यांची सुरुवात होते. तर त्याच्यामुळेच आपल्याला असं सांगता येईल की शिक्षण ही काय आहे? एक मानसिक स्वरूपाची देखील प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत की एकच मिनिट.
नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. म्हणजे याद्वारे आपण शिकत पहा आपल्याला औपचारिक अनौपचारिक शिक्षण औपचारिक औपचारिक अनौपचारिक आणि सहज दिले जाते आणि सहजपणे कसं आहे. आता औपचारिक शिक्षण म्हणजे काय, अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण म्हणजे काय, हे पहिल्यांदा समजणं महत्वाचं आहे. पहा आता औपचारिक शिक्षण म्हणजे काय. आता यामध्ये काय असतं बघा, की ठराविक असा अभ्यासक्रम दिलेला असतो. आता शाळेमधले असतील किंवा विद्यापीठामध्ये असतील, महाविद्यालयामध्ये असतील, तर हे जे काही अभ्यासक्रम दिलेले असतात, तर त्यांचा समावेश हा औपचारिक शिक्षणामध्ये होत असतो. पहा ठीक आहे. याला म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा सिलेबस असतो, त्याच्यानंतर त्याच्या परीक्षा घेतलेल्या जातात, नंतर त्यांचं मूल्यांकन केलं जातं. हे जे शिक्षण असतं तर ते झालं औपचारिक शिक्षण, त्याला आपण म्हणूया. आता त्याच्यानंतर जे काही आहे पहा, तर अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षण आता याच्यामध्ये काय आहे, कसा अभ्यासक्रम दिलेला नसतो, जे काही आपण दैनंदिन अनुभव घेत असतो. समाजामध्ये राहत असताना, शाळेमध्ये असेल, समाजात असेल किंवा इतरत्र परिस्थितीमध्ये जे काही आपण चांगले वाईट अनुभव शिकत असतो आणि तेच जे शिक्षण असतं असं म्हणतात. त्याच्यामध्ये असा ठराविक असा काही अभ्यासक्रम दिलेला असतो. सोबत जे काही मित्र परिवार असतात त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी शिकत असतात, जाणारं शिक्षण असतं, तर ते असतं अनौपचारिक स्वरूपाचं शिक्षण, जे काही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये मिळत असतं. पहा ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, सह औपचारिक किंवा सहजपणे असणारे जे काही शिक्षण आहे. औपचारिक शिक्षणाकडच्या पलीकडचं हे शिक्षण असतं. पहा याच्यामध्ये काही म्हणजे नियोजन पद्धतीनं दिलं जातं. त्याच्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण असतील, हा तर याच्यामधून जे काही शिक्षण मिळत असतं किंवा ज्ञान मिळत असतं, त्याचा समावेश आपल्या मिळतं त्याच्यामध्ये दिलं, त्याला सह औपचारिक शिक्षणाचं देखील म्हणलं जातं. पहा त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे. पहा म्हणजे हे शिक्षण जे असतं की नाही, तर ते शाळेपुरतच मर्यादित असतं असं नसून आपण आयुष्यभर हे कधी पण घेऊ शकतो. पहा ठीक आहे. तर हे जे शिक्षण आहे ते, मग यावरून आपल्याला असं सांगता येईल की शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते, हे एक वैशिष्ट्य आहे. पहा त्याच्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे पहा, तर ते आहे शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण शिक्षण ही स्वयंस्फूर्त आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय बघायचे पहा, शिक्षण ही कशी आहे, स्वयंस्फूर्त अशी आहे. म्हणजेच आपण काय करतो पहा, की अनेक वेळा कोणत्याही ठराविक नियोजनाशिवाय जे काही शिक्षण असतं, अनुभवाशिवाय हे घडत असतं, तर ते शिक्षण म्हणजेच कोणतं आहे पहा, ही स्वयंस्फूर्त असणारं शिक्षण आहे. आता लहान मुलं आहे, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल
पाहूयात पहा. ही लहान मुलं आहे, खेळता खेळता ते त्यांच्या मित्रासोबत किंवा समवयस्कासोबत नवीन शब्द असं खेळ शिक म्हणजे तसं काही नाही. अभ्यासाचा नंतर शिक्षण कसं आहे की व्यक्तीच्या स्वयंस्फूर्तीने ते आत्मसात करत असतो. ठीक आहे. किंवा एखाद्या वेळेस आता सध्या मोबाईलचा जमाना आहे, तर मुलांना असं शिकवायची आपल्याला गरज नाहीये. तर काही जे काही फीचर्स असतात गेम वगैरे किंवा बाकीचे, तर ते स्वतःहून ते शिकले जातात पहा. म्हणजे त्यांना कुणी शिकवत नाही, ते स्वतःहून म्हणजे स्वयंस्फूर्तने ते शिकले जात असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की शिक्षण ही कशी प्रक्रिया आहे, स्वयंस्फूर्तपणे असणारी प्रक्रिया आहे. त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येईल पहा, काही पक्षी असतात, प्राणी असतात, त्यांचे देखील लहान मुलं आवाज काढतात, हो ना. त्यांना शिकवलं जात नाही, परंतु ते अनुभवातून, त्यांना पाहून, निरीक्षणातून त्यांचे संदर्भात आवाज असेल, आता कुत्रा आहे भुंकण्याच्या स्वरूपात किंवा एखादा पक्षी आहे तो कसा ओरडतो, तर तो ते काढून दाखवत असतं. म्हणजे यावरून आपल्याला असं सांगता येईल की शिक्षण ही स्वयंस्फूर्तपणे असणारी प्रक्रिया असलेले आपल्याला दिसून येतं पहा. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आपल्याला पाहायचा आहे पहा, तर तो आहे सामाजिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. शिक्षण ही कशी आहे, सामाजिक प्रक्रिया आहे पहा. आता याच्यामध्ये शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. आता याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं पहा, की आता जे काही शिक्षण आहे, तर ते आपण काय करत असतो की समाजामध्ये राहून असेल, इतरांशी संपर्कात राहून, परस्पर सहकार्यातून हे शिकलं जाणारे जे शिक्षण असतं, तर त्यांचा सामाजिक म्हणजे सामाजिक प्रक्रियेमध्ये समावेश होत असतो पहा. हं? आता एक्झाम्पल आपल्याला अनेक सांगता येईल की लहान मुलं असतील, किंवा मोठे देखील असतील, काय करत असतात ते अनुकरण करत असतात. घरच्यांचे असेल, शिक्षकांचे असतील, त्यांच्याकडून ते अनेक बाबी हे शिकत असतात पहा. कुटुंबियाकडून संस्कार असतील, मूल्य असतील, किंवा शाळेमध्ये कसं वर्तन असावं, अयोग्य वर्तनाला शिक्षा झालेली असते, त्याच्यामुळे योग्य वर्तन करण्यासाठी ते प्रेरित होत असतात. तर त्याच्यामुळं शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे समाजात मध्ये राहून व्यक्ती, संस्कृती, मूल्य ही शिकत असते पहा. प्रत्येकाचा सण असेल, वार असतील, म्हणजे जे काही आहे, तर ते ऑटोमॅटिकली ती मूल्य असतील किंवा ती संस्कृती ही जपली जात असते. म्हणजे स्वतःहून ती शिकली जात असते. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की शिक्षण एक सामाजिक प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते पहा. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पहा, की अध्यापनामध्ये मानसशास्त्र आणि शिक्षणाचा अतिशय जवळचा संबंध असलेला दिसून येतो पहा. कारण आपण पाहिलं की वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. मानवी जे काही वर्तन आहे, तर त्याचा वर्तनाचा अभ्यास हा मानसशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्याचमुळं काय सांगितलं जातं की अध्यापनामध्ये मानसशास्त्राचा अतिशय जवळचा संबंध असलेला दिसून येतो पहा. आता याच्यामध्ये काय आहे की काही प्रेरणा असतात पहा व्यक्तीचं, किंवा वर्तन असतं. तर ते वर्तन चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, तर यासाठी आपल्याला मानसशास्त्र मदत करत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं सांगता येईल पहा, की वर्तनाला योग्य वळण लावण्याचे काम जे काही आहे, तर ते शिक्षणशास्त्र करतं. आता मानसशास्त्राचा आणि या शिक्षणामध्ये कसा संबंध आहे, ते आपल्याला यामध्ये पाहायचंय पहा. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉइंट आहे आपल्याला, तर तो आहे पहा, अध्यापन प्रक्रियेत मानसशास्त्राचा संबंध. आपण तो पाहूया. हे इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल. ही झाली वैशिष्ट्ये. अध्ययन
अध्यापन अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंध. ठीक आहे, हा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. पहा, आता मानसशास्त्र कसं आहे की मानवी मन असेल, वर्तन असेल, हा, शिकण्याची जी काही प्रक्रिया असेल, तर याचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र आहे. पहा, म्हणजे आपण डेफिनेशन मध्ये पाहिलंच आहे की मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही व्याख्या आपण बघितली आहे. म्हणूनच आपल्याला असं सांगता येईल की वर्तन आणि शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अभ्यास करणारं शास्त्र आहे, बरं का. त्यानंतर आपल्याला असं सांगता येईल, पहा, की शिक्षण ही ज्ञान देण्यापुरती आहे. पण आता मानसशास्त्र आहे, तर त्यानुसार विद्यार्थ्यांच्या ज्या काही भावना आहेत, गरजा आहेत किंवा क्षमता आहेत, यांचा विचार करून, म्हणजे अध्ययन अध्यापनामध्ये यांचा विचार करून त्यांना, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मानसशास्त्र हे अतिशय आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येतं. आता विद्यार्थी आहेत, पहा, आता प्रत्येक विद्यार्थी हा 100 IQ असलेला असतो का क्लासमध्ये? हा, IQ म्हणजे काय, त्याची जी काही एकूण बुद्धिमत्ता आहे. हा, ठीक आहे, तर कमी जास्त हुशार असतात, काही जण असतात सरासरी असतात, काही जणांची बुद्धी जास्त असते. हा व्यक्तिभेद आढळून येतो प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये. मग हे मानसशास्त्र काय करतं माहिती का, की त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, प्रेरणा आहेत, शिक्षणाच्या पद्धती आहेत, तर त्याच्यानुसार हे मानसशास्त्र अध्ययन अध्यापनामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम करत असतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे की अध्ययन अध्यापनामध्ये मानसशास्त्राचा अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. मध्ये आणखीन आपल्याला सांगता येईल की विद्यार्थ्यांच्या क्षमतांची ओळख करून घेणे, हे पण सांगता येतं. पहा, की एखाद्या विद्यार्थ्याची बुद्धी कशी आहे, त्यांची गती कशी आहे शिक्षणाची, आवड, काही विद्यार्थी एवढी अतिशय वेगळ्या असतात, त्याच्यानुसार त्यांना जर शिक्षण दिलं, काही जणांना ड्रॉइंग आवडतं, काही जण संगीतामध्ये असतात, काही जण खेळामध्ये असतात, मग शिक्षकांनी असे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं, तर ते अतिशय पुढे जाऊ शकतात. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की क्षमतांची ओळख करण्याचं काम हे मानसशास्त्र करत असतं, पहा, विद्यार्थ्यांचं. त्याच्यानंतर आता काही जे आपण शिकवत असतो, अध्ययन अध्यापन करत असतो, तर त्याच्यामध्ये काही तत्वांचा वापर केलेला असतो. ठीक आहे, आपण मध्येच थेऱ्या वगैरे दिलेल्या आहेत, तर ते देखील आपण अभ्यास करणं, त्याला उपपत्ती असे म्हणतात. पहा, की या उपपत्त्यांचा म्हणजे शिक्षणामध्ये काय उपयोग होतो. तर थॉर्नडाईक असेल यांनी चुका आणि शिका जी काही उपपत्ती आहे ही मांडली आहे, की एखादा व्यक्ती असेल, माणूस असेल, विद्यार्थी आहे, हा चुकत चुकत शिकत असतो, या संदर्भात असते. त्याच बरोबर अनुकरणाद्वारे असेल, हा शिक्षण तत्वांचा वापर केलेला असतो. पहा, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेरणा निर्माण करण्यासाठी देखील मानसशास्त्राचा उपयोग केला जातो. आता विद्यार्थी आहे एखादा, तर त्याला प्रेरित कसं करायचं आहे. आता प्रेरणा देण्यासाठी काही प्रबलन त्यांना द्यावं लागतं. म्हणजे आता एखादा विद्यार्थी क्लासमध्ये जर पहिला आला असेल, तर त्याला बक्षीस स्वरूपात असेल किंवा मेडल असेल, हे जर दिलं, तर बाकीचे विद्यार्थी काय होतात, प्रोत्साहित होतात. त्यांना हे वाटतं की आपण काय केलं पाहिजे, म्हणजे प्रेरित होतात ना, आपण हे अभ्यास केला पाहिजे, आपल्यालाही असं सगळ्यांसमोर सत्कार केला जाईल किंवा जे काही बक्षीस दिलं जाईल असा विचार करतात. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर असेल विचारल्यानंतर आलं असेल, तर त्यांना जर कौतुकाची थाप तुम्ही दिली, तर बाकीचे देखील विद्यार्थी काय होतात, तोच देखील आणि बाकीचे, की स्वतःहून प्रेरित होतात. त्यांना देखील अभ्यास करावं वाटतं, की आपल्याला आपल्या शिक्षकांनी, कारण शिक्षकांना हे विद्यार्थी आदर्श मानत असतात. आणि त्यामुळे जर कौतुक केलं, तर आणखीन त्यांच्यामध्ये काय होतं, की उत्स्फूर्तपणे प्रेरणा ही जागृत होते. पहा, म्हणून प्रेरणा निर्माण करण्याचं काम हे मानसशास्त्र अतिशय
चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे शिक्षकाला जे काही आहे की मानसशास्त्राचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. पहा, म्हणजे व्यक्ती भिन्नतेनुसार विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. त्याचबरोबर त्यांना जागरूक करण्यासाठी काय करावं लागतं या संदर्भात देखील मानसशास्त्र आपल्याला महत्वाची मदत करत असतं. पहा, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे की काही अध्यापन पद्धतींची निवड करण्यासाठी मानसशास्त्र मदत करत असतं. पहा, आता काही अध्यापन पद्धती आहेत. कोणकोणत्या आहेत? व्याख्यान पद्धती असतील, चर्चा पद्धती असतील, ती आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक अनेक पद्धती आहेत. पहा, तर त्यानुसार जर मुलांना शिकवलं, अध्यापन केलं तर विद्यार्थ्यांचा चांगलं लक्षात राहतं. तर त्याच्यामुळे मानसशास्त्र देखील हे शिकवण्यासाठी आपल्याला मदत करत असतं. पहा, आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची मानसिक पातळीमुळे जे काही अध्यापन पद्धती निवडल्या जातात, तर त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी योग्य ती मदत केली जाते. पहा, ठीक आहे. त्याचबरोबर मूल्यांकन प्रक्रिया असेल, अतिशय महत्वाची आहे की आपल्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे काही प्रगतीचं मापन आहे, त्यांची स्मरणशक्ती असेल किंवा एखादा विषय समजलाय की नाही, एकंदरीत सामाजिक, मानसिक, भावनिक या सगळं म्हणजे मूल्यांकन करण्यासाठी या मानसशास्त्राचा अतिशय जवळचा संबंध आपल्याला दिसून येतो. पहा, थोडक्यात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की मानसशास्त्र हे अध्यापन प्रक्रियेला परिणामकारक बनत असतं. पहा, म्हणजे जी काही अध्यापन प्रक्रिया आहे, तर ती परिणामकारक करण्याचं काम हे आपल्याला मानसशास्त्र करत असलेलं दिसून येतं. पहा, त्याच्यामुळे आपण अध्ययन आणि अध्यापनाशी मानसशास्त्राचा किती जवळचा संबंध आहे हे यामध्ये बघितलेलं दिसून येतं. पहा, ठीक आहे. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट जो काही आहे, पहा, तर तो आहे शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज. आता सांगितलं होतं शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज. मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज हे बघणार आहोत आपण. गरज काय आहे? मानसशास्त्र हे का शिकायचं आहे शिक्षकांनी, तर त्या संदर्भात आपण इथे चर्चा करणार आहोत. पहा, ठीक आहे. तर आता आपण आधीच पाहिलं होतं की व्यक्तीचा सामाजिक असेल, सामाजिक, मानसिक मानसिक त्याच्यानंतर भावनिक, ठीक आहे, सामाजिक भावनिक हा जो काही विकास आहे, तर तो कशा विकास करण्याचं काम हे कोण करत असतं? पहा, शिक्षण करत असतं. ठीक आहे. शिक्षणामधून आपला जो काही व्यक्तीचा सामाजिक, मानसिक, भावनिक असा सर्वांगीण विकास करण्याचं काम हे शिक्षण करत असतं. पहा, आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन सांगता येईल की आता त्यासाठी काय असतं? पहा, की अभ्यासक्रम असतो, पुस्तकं असतात, प्रशिक्षण असतं. तर या संदर्भात मानसशास्त्र हे आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतं. पहा, आता शिक्षण शास्त्रामध्ये काय असतं की ध्येय निश्चित करावं लागतं आणि ध्येय निश्चित करण्यासाठी किंवा ध्येय गाठण्याचं काम जे काय आहे त्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम हे मानसशास्त्र आहे. म्हणजे शिक्षण काय करतं की अभ्यासक्रम ठरवतो. शिक्षणामध्ये काय असतं? अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. अभ्यासक्रम, पाठ्यक्रम ज्याला म्हणू आपण, पाठ्यक्रम हे आपल्याला शिक्षणामधून असतं. ठीक आहे. पाठ्यपुस्तके असतील, प्रशिक्षण आहे, हे आपल्याला शिक्षणामधून भेटतं. आणि मानसशास्त्र काय करतं? पहा, तर यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे मानसशास्त्र करत असतं. ठीक आहे. आता शिक्षण हे काय करतं? शिक्षण ध्येय ध्येय निश्चित करतं. ठीक आहे. ध्येय निश्चित करते
आणि मानसशास्त्राचं काम काय पहा, मानसशास्त्राचं काम आहे ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करणे. ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन. ठीक आहे. म्हणजे शिक्षणामध्ये पाठ्यक्रम दिलेला असतो, अभ्यासक्रम दिलेला असतो. हा, आणि त्याच्यानुसार शिक्षण हे ध्येय निश्चित करत असतं. आणि ध्येय गाठण्यासाठी जे काही मदत करतं तर ते कोण असतं पहा, की मानसशास्त्र असतं. तर त्याच्यामध्ये काय आहे की मुलांना प्रेरित करणं गरजेचं असतं. पहिल्यांदा प्रेरणा दिल्यानंतर म्हणजे बक्षीस स्वरूपात दिलं तर ते मुलं प्रोत्साहित होत असतात पहा. परत ध्येय गाठण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. आता ठीक आहे, मी तुमचंच उदाहरण देते तुम्हाला की आता टीईटी एक्झाम आहे. आता ती तुम्हाला क्वालिफाय व्हायचंय, मग त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे की तुम्हाला प्रेरणा, जी काही आंतरिक प्रेरणा आहे की नाही आपल्याला आता टीईटीची एक्झाम आहे ती क्वालिफाय व्हायची आहे कसंही करून, मग त्याच्यासाठी मग तुम्ही काय करणार, ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणार, अभ्यास करणार. आता जे काही तुम्ही क्लासेस लावले आहेत त्याच्या माध्यमातून असेल. हा, म्हणजे हे काय होतात तुम्ही की प्रेरित केलं जात आहे आणि त्याच्यानुसार ध्येय गाठण्यासाठी तुम्ही काय करताय, शिक्षण घेतात विविध पद्धतीने, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल कोणी. तर हे जे काही मदत करतं तर ते कोण असतं, मानसशास्त्र हे आपल्याला मदत करत असतं पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला तर त्या अध्ययन प्रक्रिया गतिमान होण्यासाठी शिक्षण अध्यापन करत असतो पहा. ठीक आहे. शिक्षक जो काय आहे तो अध्यापन करतो आपण सांगितलं, आणि विद्यार्थी काय करतात, अध्ययन करत असतात. पण अध्ययनाधीच परिणामकारक होण्यासाठी म्हणजे जे काही शिकवलेलं आहे ते विद्यार्थ्यांना चांगलं समजण्यासाठी मानसशास्त्राचा आधार घेतला जातो पहा. त्यांना जे काही पाठ्यक्रम आहे, विद्यार्थ्यांना जे काही शिकवायचं आहे ते शिक्षकांनी जर व्यवस्थित पद्धतीने म्हणजे मानसशास्त्राचा जर अभ्यास केलेला असेल त्या शिक्षकांनी, तर विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे जर शिकवलं तर ते चांगलं लक्षामध्ये राहत असतं. आता काही काही वेळेस काय असतं की विद्यार्थ्यांना अटेन्शन देण्यासाठी, कारण पहा काही मुलं कशी असतात की त्यांची अस्थिर असतात, चंचल स्वरूपाची असतात, मग त्यांचं अवधान कॉन्सन्ट्रेशन जर तुमच्या शिक्षणावर म्हणजे जे काय तुम्ही घटक शिकवतायत, पाठ्यक्रम शिकवतायत, ज्या काही टेक्निक्स तुम्ही वापरतायत त्यावर डिपेंड असतं एखादा भाग त्यांना येण्यासाठी. तर त्यामुळे जर मानसशास्त्राचा जर त्याला ज्ञान असेल तर तो व्यक्तिभिन्नतेने शिकवतो. म्हणजे काहींची पातळी तुम्हाला सांगितलं की काही बौद्धिक दृष्ट्या जास्त हाय लेवलचे असते. काही स्तरीय असतात, काही जणांची बुद्धी कमी असते. एखाद्या मुलाला असेल की एका एकदा शिकवल्यानंतर लगेच लक्षात राहतं, पण काही विद्यार्थी असतात त्यांना एक दोनदा किंवा वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं. ते शिकवलं तर मग चांगलं लक्षात राहतं. म्हणजे व्यक्तिपरत्वे भिन्नता असलेली दिसून येते. आणि जर त्या शिक्षकाला जर मानसशास्त्र अभ्यास असेल आणि तो एखादा घटक त्या पद्धतीने शिकवला तर विद्यार्थ्यांची काय होते, ज्ञानामध्ये भर पडते. त्यांचा काही अ, सामाजिक असेल, मानसिक असेल, जो काही शिक्षणातून होणारा विकास आहे तो जलद गतीने होत असतो. तर त्यामुळे मानसशास्त्राचा अभ्यास करणं हा अतिशय गरजेचा असलेला आपल्याला दिसून येतो पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर पण जे काही आहे तर ते कसं झालं पाहिजे पहा. सहज रेंज प्रॉब्लेममुळे कदाचित मॅडमचा आवाज आपल्या थांबला असेल. आपण पॉज करूया फक्त रेकॉर्डिंग. ठीक आहे, ठीक. कंटिन्यू कर. तर आपण आता जे काही पाहिलं पहा यामध्ये की शिक्षकाला
मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज काय आहे. या संदर्भात आपण ही माहिती घेत आहोत पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं जे काही आपल्याला आणखीन पाहायचं आहे पहा. आता एखादा शिक्षक आहे, तो शैक्षणिक साहित्याचा उपयोग देखील करून विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं अध्यापन व्यवस्थित कसं होईल, रंजक कशा पद्धतीने केलं जाईल, तर या संदर्भात देखील शिक्षक हा मदत करत असतो पहा. ठीक आहे. आता एखादा विद्यार्थी आहे, त्यांच्या लेखनामध्ये कशी सुधारणा व्हावी किंवा वाचनामध्ये कशी सुधारणा व्हावी, या संदर्भात प्रश्नांचं उत्तर देखील मानसशास्त्र हे करत असतं पहा. म्हणजे मानसशास्त्र जे काही तत्वांचा सिद्धांचा उपयोग जर शिक्षकांनी त्यांच्या अध्यापनामध्ये जर केला, तर त्यांना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा त्यांच्यासाठी असेल देखील उपयोगी ठरू शकतं पहा. तर त्याच्यामुळेच आपल्याला असं सांगता येईल की मानसशास्त्राचा अभ्यास हा शिक्षकाला अध्ययन असेल, अध्यापन असेल किंवा शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी, अभिरुची निर्माण करण्यासाठी हे मानसशास्त्र मदत करत असतं पहा. तर त्याच्यामुळेच व्यक्तीला किंवा शिक्षकाला मानसशास्त्राचा अभ्यासाची किंवा अध्ययनाची आवश्यकता महत्वाची असलेली दिसून येते पहा. ठीक आहे. यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की वर्तन अभ्यासाच्या पद्धती पाहायच्या. ठीक आहे. आपला टाइम बघूयात आणि त्याच्यानुसार आपण स्टार्ट करूयात. 2 मिनिटं अवघे तुमच्यासाठी राहिलेले आहेत. बर, आज होणार नाही ना? हा, मग ठीक आहे. थांबूयात का? हो हो, चालेल. धन्यवाद पूनम मॅडम. तुमचे कोणाचे डाऊट असतील तर तुमच्यासाठी मी 15 मिनिटं थांबतो. 15 मिनिटामध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण करूयात. माझ्या समोर आहे व्हाईट बोर्ड. रेकॉर्डिंग मॅडमचं स्टॉप करूयात आणि मला स्पॉटलाइट केलेलं मी ते पण स्टॉप करतो.